काय वाटतं याच्या व्यतिरिक्त आणखी की गेल्या 30-35 वर्षापासून इथे सर्व म्हणजे घराणेशाहीचं राजकारण आहे. आता यावेळेस जे किरण दादांनी यावेळेस इथे ठरवलं आहे, सगळ्यांच्या देवळीकर जनतेच्या लक्षामध्ये आहे की किरण दादाच नगराध्यक्ष म्हणून निवडून आणायचे आहे. आणि इथे शिवसेनेचं सगळ्यात जास्त मजबूत राजकारण आणि इथे उमेदवार जे पण दिले आहे ते नवीन कॅन्डिडेट दिले आहे. आतापर्यंतही शिवसेनेने नवीन कॅन्डिडेट दिले होते, पण यावेळेस नगर विकास मंत्री पण शिवसेनेचेच आहे. तेच आजपर्यंत निधी आणत होते. या देवळीचा बसस्टॉप पण नगर विकास मंत्र्याच्या परिवहन मंत्र्याच्याच खात्यातून झालेला आहे. सगळं इथेच झालं आहे. भाजपनी या ठिकाणी काही केलं नाही आहे. इथले जे नगरसेवक आहे, इथला आमचा प्रश्न म्हणजे आमच्या घराजवळ संडास आहे, त्या संडासाची सौर ऊर्जा, त्याचा लाईट नाही. संध्याकाळी लेडीज जर जात असेल ना तर तिच्याजवळ ते टॉर्च तर घेऊन जाऊ शकत नाही ना. माणसाच्या खिशात मोबाईल आहे, आज अँड्रॉइड मोबाईल आहे. लेडीज मोबाईल घेऊन आतमध्ये टॉर्च घेऊन जाऊ शकत नाही. गेल्या कित्येक दिवसापासून तिथं सगळं शौचालय अतिरिक्त खराब असते, पण कोणाला सांगितलं तर कळत नाही. नवीन कॅन्डिडेट येते. या ठिकाणी या काँग्रेसच्या पण उमेदवार ज्या आहे ना, त्या पण 5 वर्षापासून इथे उमेदवार आहे, त्या पण निवडून आल्या होत्या. पण त्यांचं कसं आहे, सत्ता द्यायची होती, त्याला आपण बोलूही शकत नाही. पण वार्डात कोणी ढुकून पण पाहत नव्हतं. आता इलेक्शन आलं सगळे. आता आमचे काका म्हणतात व्यसनाधीन केले आहे, व्यसनमुक्ती करायची आहे. व्यसनमुक्ती हे काँग्रेस आलं ना तर सगळे आता काय होते माहिती आहे का, इलेक्शन आलं 300, 500, 200, 50, अर्धा घे, 15 घे, 1.5 घे, हेच लोक व्यसनाले लावते की नाही लावते मला सांगा. ज्याच्यापाशी पैसा आहे तो पैसे देऊन दारू पाजते, मग हे व्यसन लावून देते. इलेक्शन झालं 20 तारखेचं, 21 तारखेला गुलाल उधळला का 22 तारखेला उतरलेले पोट्टेले पैसे भेटत नाही. मग त्याच्यात झोपाव, मग तो बापाची गच्ची पकडते. म्हणून इस साल हमारे किरण दादा ठाकरे, सुहास भाऊ कुरटकर, स्वातीताई